प्रियांनो, चला मार्क अध्याय 5 व त्यातील 25 वचनापासून मी वाचत आहे. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. एक स्त्री एका समस्येने दुःखात होती. एका आजाराने ती अतिशय त्रस्त होती. त्या त्रासामुळे ती जणू काय नरक भोगत होती. आज जर आपण कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. ज्याचा उपाय मिळत नाही अशा समस्येत आहेत. ज्यांचं उत्तर मिळत नाही अशा समस्येत ते आहेत. जी सुटू शकत नाही अशा समस्येमध्ये आहेत. बाहेर पडू शकत नाहीत अशा समस्येत आहेत. कोणाला न सांगू शकणाऱ्या अशा समस्येमध्ये आहेत. त्या स्त्रीला बरं कोण करू शकत होतं? सर्व प्रयत्न केल्यानंतर निराश होऊन गेलेल्या, हताश होऊन गेलेल्या त्या स्त्रीला कोण त्यातून बाहेर काढू शकत होतं? कोण बरं करू शकणार होतं? तिच्या आशा निघून चालल्या होत्या. अशा वेळेमध्ये जीवनावरतीच कंटाळून जाऊन मी जिवंत तरी का आहे, मेलेलं बरं राहील असं बोलण्याची स्थिती आली होती. तेव्हा कोणीतरी येऊन तिला सांगितलं, ऐक, तुला एक गोष्ट माहीत आहे का? कोणती? ऐक, कोणीतरी येशू ख्रिस्त आहे. कोणाची कोणतीही समस्या असेल तर ती तो बरी करतो. तो प्रत्येकाच्या समस्येचं समाधान करत आहे. प्रत्येक मनुष्याचे अश्रू पुसत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समस्यांना आणि अश्रूंना तो दूर करत आहे. तो अद्भुत कार्य करत आहे. तू बरेच प्रयत्न करून पाहिले आहेत ना. बऱ्याच ठिकाणी तू जाऊन आलीस ना. ज्या वैद्यांकडे जायचं तिथे गेले आहे. औषधं घ्यायची ते घेतलेले आहेत. आता तू एवढे प्रयत्न केले आहेत तर केवळ एकदा तू त्या येशू ख्रिस्ताकडे येऊन बघ. तू एकदा त्या प्रभूकडे जाऊन तुझी जी समस्या आहे ती त्याला सांग. त्या येशू ख्रिस्ताबद्दल कोणीतरी सांगितलं. त्या येशू ख्रिस्ताविषयी कोणीतरी सांगितल्यावर तिने ऐकलं. काही लोक येशूविषयी मूर्खपणाने बोलत असतात. काय तो? आपल्यातला आहे का? तो आपल्या देशाचा आहे का? आपल्या जातीचा आहे का? आपल्या धर्मातला आहे का? काय अशा प्रकारचे लोक नाहीत का? आणखी समजून येईल असं सांगतो. तो आपला तर नाहीये ना. तो परदेशी देव आहे ना. तो आपल्या धर्माचा तर नाही. तो आपल्या संप्रदायाचा नाही. तो आपल्या देशातला नाही. अशा प्रकारे बरेचसे लोक मूर्खपणाने बोलतात. एक गोष्ट ऐका, समजा टीबीचा आजार झाला आहे. कुणाला तरी टीबी झाला आहे आणि कोणीतरी सांगितलं, टीबी स्पेशलिस्ट डॉक्टर आलेले आहेत आणि ते डॉक्टर अतिशय चांगल्या प्रकारे टीबीच्या पेशंटवर उपचार देत आहे अशा प्रकारे कोणीतरी सांगितलं. तेव्हा तुम्ही काय विचाराल? काय तो आपला आहे ना? तो आपल्या जातीचा आहे ना? आपल्या प्रांताचा आहे ना? आपल्या धर्माचा आहे ना? असं विचारणारं कोणी मूर्ख भेटेल का? कोणीच विचारणार नाही. ज्याला अक्कल आहे त्यापैकी कोणी विचारणार नाही. का? कारण आजाराने मरत आहे. तो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, मला काय करायचं? कोणत्या प्रांताचा असेल, काय करायचं? माझा आजार बरा होत आहे तेवढं ठीक आहे. असा कॉमन सेन्स असणारा मनुष्य निश्चित त्या डॉक्टरांकडे जाईल. तुम्ही पापरोगी दुःखाने त्रस्त झालेले आहात. कोणी दूर करू शकत नाही अशा समस्येत बेजार आहात. पण त्या समस्यांना दूर करू शकणारा, तुमच्या पापांना क्षमा करू शकणारा प्रभू आहे. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. मग का मूर्खपणाने विचार करून तो आपला नाहीये, आपल्या प्रांताचा नाही, तो आमच्या जातीचा नाही, आमच्या धर्माचा नाही, का हे विनाकारणचे असे निरर्थक विचार घेऊन आणखी आपलं ओझं वाढवून का ओझ्याखाली दबून राहणार? त्या दिवशी त्या स्त्रीला एक सत्य समजलं. मला जे कोणीही बरे करू शकले नाही, पण मला बरं करू शकणारा कोणी माझी काळजी घेऊ शकलं नाही, पण माझी काळजी घेऊ शकणारा कोणी मला आधार दिला नाही, परंतु मला आधार देऊ शकणारा तो प्रभू माझ्या गावात आला तर सर्वात अगोदर मी त्याला भेटणार. सर्वात प्रथम तिने ऐकलं. त्यानंतर ती येशू ख्रिस्ताकडे गेली. प्रियांनो, केवळ येशूविषयी ऐकणं पुरेसं नाही. केवळ येशूच्या चर्चमध्ये येणं पुरेसं नाहीये. तर काय करायचं आहे?
येशू ख्रिस्ताला भेटलं पाहिजे. येशू ख्रिस्ताला पर्सनली भेटलं पाहिजे. वैयक्तिक त्याला भेटलं पाहिजे. त्या दिवशी ती स्त्री येशूच्या विषयी ऐकून जेव्हा त्याला भेटण्यास आली, तेव्हा येशू ख्रिस्त आणि त्या स्त्रीच्या मध्ये जो समाज होता तो आडभिंत बनला. कोणती आडभिंत बनली? समाजाची. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? सोसायटी. कोण अडखळण बनलं? ही सोसायटी अडखळण बनली. यस, बरेचसे लोक जेव्हा ते येशू ख्रिस्ताबद्दल ऐकतात, येशूच्या प्रीतीविषयी ऐकतात, ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल जेव्हा ते ऐकतात, ख्रिस्ताने पाप्यांवर प्रेम केलं, त्यांच्यासाठी आपला प्राण दिला, हे सत्य ऐकून जेव्हा ते आकर्षित होतात, तो देव पवित्र आहे जेव्हा ऐकतात, तो प्रभू पाप रहित आहे ही गोष्ट जेव्हा ते ऐकतात, मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला असा एकमेव प्रभू आहे असं जेव्हा ते ऐकतात, ते आश्चर्यचकित होतात. मग एवढ्या अद्भुत देवावर विश्वास का ठेवायचा नाही असा विचार करून एक पाऊल पुढे टाकलं तर, तेव्हा देवाच्या जवळ पोहोचण्यासाठी त्यांच्यामध्ये सोसायटी अडखळण बनते, जात अडखळण होते, धर्माचं अडखळण येतं, नात्यांचं अडखळण बनतं. प्रियांनो, जेव्हा आमच्या कुटुंबाने देवावरती विश्वास ठेवला, आमच्या जातीच्या लोकांनी कितीतरी आमचा विरोध केला. आमच्या जातीतले लोक, नातेवाईक, आमच्या धर्मातील लोक अडखळण बनले. आम्ही कोण आहोत, आमचा धर्म काय आहे, येशूवर विश्वास ठेवतो हे जेव्हा त्यांना समजलं, आमच्या जातीच्या लोकांनी आमच्यावर बहिष्कार टाकला. आमच्या धर्माच्या लोकांनी आमच्यावर बहिष्कार घातला. आमच्या जातीत जन्मले, आमच्या धर्मात जन्मले आणि परदेशी देवावरती आता विश्वास ठेवत आहात, आमच्यावर बहिष्कार घातला. येशू ख्रिस्त परदेशी आहे या लोकांना कोणी सांगितलं आहे? येशू ख्रिस्ताला परदेशी असं म्हणण्यासाठी तो अमेरिकेत जन्मला का? किंवा तो युरोपमध्ये जन्मला का? किंवा ऑस्ट्रेलियामध्ये तो जन्मला? आफ्रिकेमध्ये किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये जन्मला का? कोठे जन्मला प्रियांनो? तो परका आहे, परदेशी आहे, परदेशी आहे, कायम एवढंच बोलणं. कृपया लक्ष द्या, येशू ख्रिस्त हा गोऱ्यांचा देव आहे, गोऱ्यांचा देव आहे असं बोलण्यासाठी तो प्रभू, तो काही नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेमध्ये जन्मला नाही. युरोप किंवा ऑस्ट्रेलिया खंडात त्याचा जन्म झाला नाही, किंवा तो आफ्रिका खंडातही जन्मला नाही. तुम्ही आणि मी जिथे जन्मलो आहोत त्या आशिया खंडातच येशूचा जन्म झाला. म्हणजे ज्या आशिया खंडात आपण जन्मलो, येशू देखील तेथे जन्मला आहे. पण लोक त्याला परदेशी देव म्हणतात. अर्धवट ज्ञान आहे. काय म्हणतात? ज्यांना पूर्ण माहिती आहे त्यांना सांगता येतं, पण ज्यांना काहीच माहिती नसतं अशा लोकांना कोणी सांगू शकत नाही, कारण अर्धवट ज्ञान असतं. कृपया अर्धवट माहिती घेऊन जीवन जगू नका. वास्तविक माहिती घेऊन जगलेलं चांगलं आहे. सत्यता जाणून बोललेलं हे चांगलं असतं. यस, जेव्हा माझ्या कुटुंबातील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, तेव्हा आमच्या धर्माच्या लोकांनी बहिष्कार टाकला, आमच्या जातीच्या लोकांनी बहिष्कार घातला. आमचा समाज, धर्म आणि जात येशूवर विश्वास ठेवल्यामुळे अडखळण बनली. त्या दिवशी ती स्त्री, त्या वेळेपर्यंत तिने बरेचसे प्रयत्न केले, बरेचसे औषधं घेतले, बऱ्याचशा डॉक्टरांकडे गेली, पण ती बरी झाली नाही. तेव्हा कोणीतरी सांगितलं, येशू ख्रिस्ताकडे जा, आपली समस्या त्याला सांग, कारण तो मनुष्यांवर प्रेम करणारा देव आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणतीही समस्या असेल तरी देखील ती तो दूर करतो. जेव्हा ती धावत गेली तेव्हा समाज अडखळण बनला. आज प्रभूकडे यावं अशी तुमची आशा आहे. ख्रिस्ताला भेटावं, त्यावर विश्वास ठेवावा आशा आहे. पण अडखळण बनत आहे का समाज? जात अडखळण बनत आहे का? धर्म अडखळण होत आहे का? नातेवाईक अडखळण करत आहेत का? कृपया ऐका. तुम्ही आजारी पडता तेव्हा, दुःखात असता तेव्हा, तेव्हा तुमचे जातीचे लोक, तुमच्या धर्माचे लोक व तुमचा समाज साधं कमीत कमी एक ग्लास पाणी देखील देत नाही. जे तुमची काळजी घेऊ शकत नाही, तुमच्यावर प्रेम करू शकत नाही, तुमच्या दुःखात सहभागी होऊ शकत नाही, तुमचे अश्रू वाटून घेऊ शकत नाही. मग ही सर्व व्यवस्था कोणत्या कामाची आहे? माणसांना माणसांप्रमाणे न पाहता जातीची आडभिंत बनवून, जाती जातींमध्ये दरी निर्माण करून, मनुष्यांमध्ये मतभेद बनवून, हे छोट्या जातीचे, ते मोठ्या जातीचे, दलित आहेत, ते मागासलेले आहेत, माणसांमध्ये ही जात निर्माण करून मनुष्यांमध्ये मतभेद तयार करणारी ही पापी व्यवस्था, तिने आजपर्यंत कोणाचंही भलं झालं नाही आणि कधीही ती भलं करणार नाही. यामुळे जातीपाती धरून तुम्ही रडत बसू नका. जातीवरती आपलं घर किंवा आपलं कुटुंब स्थापण्याचा प्रयत्न करू नका. पशूंना जर जाती नाहीयेत तर मनुष्यांना कशासाठी पाहिजेत? सर्व कुत्रे एकसारखे राहतात, तुम्हाला माहिती आहे, परंतु माणसांमध्ये समानता नाहीये. कारण काय आहे? जाती व्यवस्था.
जीवजंतूंमध्ये जी एकता आहे, जीवजंतूंमध्ये जी समानता आहे, ती आज माणसांमध्ये दिसून येत नाही. याचं कारण काय आहे? जाती व्यवस्था. मनुष्यांना माणसांप्रमाणे जगू न देता त्यांच्यात मतभेद निर्माण करून, उच्च आणि नीच अशी दरी तयार करून, माणसांमधील सलोखा दूर करणाऱ्या या निरर्थक व्यवस्थेला जास्त प्रोत्साहन देऊ नका. मी देखील ही जी निरर्थक अशी उच्च जात वगैरे आहे ना, त्यातच मी जन्माला आलो. याविषयी मला कधीही सांगू वाटलं नाही. कृपया लक्ष द्या, ही जी उच्च जात किंवा लहान जाती आहे, ही मूर्ख लोकांद्वारे तयार करण्यात आली आहे. माणसांमध्ये जातीपात आणि मतभेद निर्माण करण्यास तयार केले आहेत. माणसांना माणसांसारखं न ठेवता वेगळं करणाऱ्या या व्यवस्थेला येशू ख्रिस्ताने कधीही प्रोत्साहन दिलं नाही. येशू एकटाच समानतेवरती प्रीती करणारा आहे. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, अशी आज्ञा त्याने दिली आणि तसाच तो जगला. येशूमध्ये जातीचा कोणता मतभेद नाही. येशूला प्रांताचा कोणता मतभेद नव्हता. येशू ख्रिस्तामध्ये काळं गोरं याचा काहीच भेद नाही. येशू ख्रिस्तासाठी श्रीमंत आणि गरीब याचा काही भेद नाही. का माहितीये? तो सर्वांवर समान प्रेम करतो. कारण तो सर्वांचा प्रभू आहे, असं बायबल सांगतं. कृपया ऐका. अनेकदा जेव्हा मी जाती व्यवस्थेविषयी बोलत असतो, तेव्हा आवेशाने बोलल्यानंतर कृपया गैरसमज करून घेऊ नका. कारण या जातीय व्यवस्थेने किती जास्त आमच्या कुटुंबाला आणि आमच्या घराण्याला पिडलेलं आहे ते मला चांगलं माहीत आहे. या धर्माच्या व्यवस्थेने कशा प्रकारे आमच्या कुटुंबाचा विरोध केला आम्हाला चांगलं ठाऊक आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आमच्यावर बहिष्कार टाकला, घायाळ केलं, आम्हाला मारण्यात आलं. ज्या घरात होतो तेथून आम्हाला काढून टाकण्यात आलं. यामुळे मला चांगलं ठाऊक आहे, आज मनुष्याला जिवंत देवाकडे जायचं आहे तर लोक विरोध करत आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. त्या दिवशी त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताकडे जाऊन आपले कष्ट त्याला सांगून आरोग्य मिळवू म्हटलं तर समाजाने विरोध केला. परंतु लगेच ती माघारी फिरली का? लगेच ती विचार करून, हो, येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी देखील बरेचसे असे अडखळणे आणि विरोध आहेत, प्रत्येकजण त्याच्याकडे जाऊ शकत नाही असा विचार करून ती परत गेली का? नाही गेली. मी डॉक्टरांकडे जाऊनही बराच वेळ बसले ना, बराच वेळ लाईनला वाट पाहिली ना, पण तरीही मला उत्तर तर मिळालं नाही. परंतु हा वैद्यांचा वैद्य आहे. यामुळे कितीही अडचण आली तरी त्याला भेटेपर्यंत मी पाठीमागे वळून कधीही जाणार नाही, हा निश्चय करून तिने येशू ख्रिस्ताला भेटण्याचा निर्धार केला. जेव्हा समाज अडखळण बनत होता, कदाचित ते मला पाहतील आणि मला घालवून देतील असा विचार करून ती अगदी हळूच पाठीमागच्या दिशेने आली. कोणाच्या नजरेत न पडता जरा लोकांमधून मार्ग काढत काढत हळूच ती येशूकडे जाऊन पोहोचली. आणि जेव्हा तिने येशूला पाहिलं, येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरील देवाचं गौरवी तेज तिने पाहिलं, तेव्हा तिला जाणवलं, येशूला माझ्यावर हात ठेवून प्रार्थना करण्याची गरज नाही. केवळ त्याच्या वस्त्रांच्या गोंड्यांना जरी शिवले तरी मी बरी होईन. ती पूर्वी बऱ्याचशा डॉक्टरांकडे गेली असेल. ते डॉक्टर मोठे असतील, दाढी वाढलेले डॉक्टर देखील असतील, वेगवेगळ्या प्रकारे दिसणारे असतील. जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा तिने विचार केला असेल, काय हे मला बरं करतील? काय हे डॉक्टर खरंच माझा जो हा आजार आहे त्यातून मला सुटका देतील का? अनेकांच्या मनात असे प्रश्न येतात. तुम्ही दवाखान्यात जा, सर्वात प्रथम तुम्ही डॉक्टरकडे पाहाल. त्या डॉक्टरांकडे पाहिल्यानंतर त्यांची शरीरयष्टी पाहिल्यावर सर्वात प्रथम काय मनात आलं पाहिजे? त्यांच्याकडे पाहून खरोखर हे मला या आजारातून बरे करतील असा विश्वास जाणवला पाहिजे. पण जर तेच टेन्शनमध्ये दिसून आले तर? जर समजा डॉक्टरच थरथर कापताना दिसला तर? प्रियांनो, एकदा एक व्यक्ती डोळ्यांची समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेला. ती समस्या काय होती माहीत आहे? त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसत होते. त्याला एकाचं 2 दिसत होतं. त्यामुळे ही समस्या घेऊन तो डॉक्टरांकडे गेला व जाऊन त्याने डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब, मी भयंकर समस्येतून चाललो आहे. तुझी समस्या काय आहे विचारलं. डॉक्टर, मला एक व्यक्ती डबल दिसत आहे. तुम्ही मला या समस्येतून कृपया सोडवता का? असं बोलल्यावर डॉक्टर म्हणाले, अरे, एवढ्या छोट्याशा समस्येसाठी तुम्ही तिघेजण का आलात? तुमच्या काही लक्षात आलं नाही वाटतं. याची समस्या एकाचे 2 दिसत होते, पण डॉक्टरांची समस्या 2चे 3 दिसत होते. ते डॉक्टर म्हणत होते,
ही छोटीशी समस्या घेऊन तिघेजण का आले? 3. अरे पण कुठे आहेत? आज मनुष्य माणसावरती भरोसा ठेवत आहे. यामुळे ते एकमेकांना विकत आहे. परंतु केवळ एकच असं आहे, तुम्ही आपली समस्या घेऊन त्याच्याकडे जाल तर ती तो समस्या पूर्णपणे दूर करेल. 12 वर्षांपासून ती स्त्री समस्येमुळे ग्रस्त होती. मी बोललो ना, ती शारीरिकरित्या नरक भोगत होती. मानसिकरित्या नरकामधून ती चाललेली होती. आर्थिकरित्या कंगाल होऊन नरकाचा अनुभव भोगत होती. कोणीही तिची समस्या सोडवणारं नव्हतं. ती सर्व बाजूने हताश झालेली होती. कोणीतरी येशूविषयी जेव्हा तिला सांगितलं, तेव्हा ती येशूकडे आली. व तिने काय केलं? हळूच गर्दीमध्ये शिरून जेव्हा तिने येशूला पाहिलं, तिचा विश्वास मजबूत झाला. तुम्ही एकदा माझ्या येशूकडे पहा. तुम्ही लक्षपूर्वक माझ्या येशूची वाणी एकदा ऐका. तुमच्यामध्ये 100% विश्वास वाढेल. भरवसा उत्पन्न होईल. काय विश्वास येईल? हा खरा प्रभू आहे. कोणता भरोसा येणार? हा देव माझ्या समस्येचं खरं उत्तर आहे. असा निश्चित तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होईल. ती स्त्री आली व प्रभूच्या वस्त्रांना ती शिवली. येशूच्या वस्त्रांच्या गोंड्यांना ती शिवली. कशाद्वारे? विश्वासाने शिवली. वस्त्रांच्या गोंड्यांना स्पर्श करणं हे कोणत्या गोष्टीचं दर्शक आहे? ते कशाला सूचित करतं? ती स्त्री येशू ख्रिस्ताला शिवण्याच्या द्वारे, ख्रिस्ताला तिने टच करण्याच्या द्वारे, तिला निर्माण करणाऱ्या त्या निर्माणकर्त्याशी ती कनेक्ट झाली. तुमचा टीव्ही कितीही चांगला असेल, तुमचा मोबाईल कितीही चांगला असेल, तुम्ही प्रेस करत असलेल्या प्रेसमध्ये कितीही चांगले फंक्शन असतील, तुमचा फ्रीज डबल डोअर असेल, ट्रिपल डोअर असेल किंवा सिंगल डोअर असेल, पण खरं तर त्याला काय गरजेचं आहे? पॉवर गरजेचा आहे. एकदा जर तुमच्या घरातील पॉवर कनेक्शनशी तुमचे कम्प्युटर असेल किंवा मग तुमचा टेलिव्हिजन असेल किंवा घरातील कोणते यंत्र असतील, ते लगेचच स्टार्ट होत असतात. त्या क्षणापर्यंत जी एक चालत्या फिरत्या प्रेतासारखी होती, त्या स्त्रीने जेव्हा येशूला स्पर्श केला, जीवन देणाऱ्या त्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तिच्यात प्रवेश केला व ती बरी झाली. यस, आज मनुष्याच्या जीवनाचा जो आधार आहे, तो जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर आपण त्या येशू ख्रिस्तासोबत कनेक्ट झालो तर, जर आपलं जीवन त्या येशू ख्रिस्ताशी कनेक्ट झालं तर, ज्या प्रकारे तुमचा टेलिव्हिजन कनेक्शनला जॉईंट केल्यानंतर लगेच सुरू होत असतो व तुमचा सेलफोन कनेक्ट केल्याबरोबर चार्जिंग सुरू होत असते, तुमच्या कम्प्युटरला जसंच कनेक्ट केल्या जातं, जशीच प्रेस कनेक्ट केल्या जाते, फ्रीज कनेक्ट झाल्याबरोबर ज्या प्रकारे फंक्शन स्टार्ट होतात, तसंच त्या देवाच्या सोबत मनुष्य कनेक्ट झाला तर त्या मनुष्यामधील फंक्शन स्टार्ट होतात. तो व्यवस्थित प्रकारे फंक्शन करू लागतो. काय तुम्ही देवासोबत कनेक्ट झालेले आहात का? परमेश्वराशी तुम्ही जुडलेले आहात का? त्या दिवशी 12 वर्षापासून रक्तस्रावाने पीडित असलेली स्त्री, तिने शारीरिकरित्या नरक भोगला, मानसिकरित्या ती त्रस्त झाली, आर्थिकरित्या ती कंगाल बनली. जिवंत प्रेतासारखी असणारी ती एक स्त्री जीवन देणाऱ्या व जीवाचा तारणारा येशू ख्रिस्ताला टच करण्याद्वारे त्या जीवाच्या तारणाऱ्याशी ती कनेक्ट झाली. जसंच ती जीवनदात्या देवाशी कनेक्ट झाली, तिच्या शरीरात जितक्याही कमजोऱ्या होत्या त्या एका क्षणात गायब झाल्या. तेव्हा तिला जाणवलं की मी बरी झालेली आहे. मी ज्याला स्पर्श केला, ज्याला मी टच केलं, तो साधारण नाहीये, तो मला निर्माण करणारा निर्माणकर्ता आहे. आजचं हे वचन व हा संदेश ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या निर्माणकर्त्या देवाशी जर तुम्ही कनेक्ट झाले नाही तर, तुम्हाला निर्माण करणाऱ्या परमेश्वराशी जर तुम्ही जुडल्या जाणार नाही तर, त्या परमेश्वरासोबत जर तुम्ही एक झाले नाही तर, तुमच्या जीवनातील समस्या ह्या समस्याच राहतील. जे कष्ट आहेत ते कष्टच राहतील, जे श्राप आहेत ते श्रापच बनून राहतील, जे रोग आहेत ते रोगच राहतील, जो भोगत आहात तो नरक नरकच बनून राहणार. परंतु जो तुम्हाला आरोग्य देऊ शकतो,
जो तुम्हाला वाचवू शकतो, जो तुमची सुटका करू शकतो, नरकाचा अनुभव घेणाऱ्या तुमच्या जीवनामध्ये जो स्वर्ग दाखवू शकतो, त्या जिवंत देवाशी जर तुम्ही कनेक्ट झाले तर किती भलं होईल. त्या दिवशी ती स्त्री येशू ख्रिस्ताला टच केल्याबरोबर ती बरी झाली प्रियांनो. का माहितीये? ती मोठी आशा घेऊन येशू ख्रिस्ताकडे गेली. मोठा विश्वास घेऊन ती येशूकडे आली. त्या येशूमध्ये सामर्थ्य आहे हा विश्वास तिने ठेवला व अनुभव घेतला व पूर्णपणे बरी झाली. 12 वर्षांपासून जो नरक ती स्त्री भोगत आली होती तो किमान 10 मिनिट देखील वेळ लागला नाही. तो पूर्णपणे श्रापित असणारा जो रोग होता तो दूर झाला आणि ती स्त्री नॉर्मल अशी व्यक्ती बनून तेथून निघून गेली. तुम्हाला सामान्य असे व्यक्ती नाहीत तर असामान्य व्यक्ती बनवावं ही माझ्या प्रभूची इच्छा आहे. तुम्हाला एक असामान्य व्यक्ती, असामान्य जीवन व असामान्य आत्मिक व्यक्ती बनवून तुमच्या जीवनाला तो लाखो आणि हजारो लोकांसाठी एक आदर्श जीवन बनवू इच्छित आहे. आता ती जी स्त्री, तिचं नाव काय आहे आपल्याला माहिती नाही, पण पूर्ण जगात या स्त्रीबद्दल सांगितल्याशिवाय कोणी सेवक थांबतात का? मी जसं त्या स्त्रीच्या विषयी एवढ्या लोकांना सांगत आहे, हे कसं शक्य झालं? जशी ती स्त्री देवाशी कनेक्ट झाली तसंच तुम्ही देवाशी कनेक्ट व्हाल तर तुमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनेल. तुमचं जीवनही त्या देवाशी जुडल्या गेलं तर, तुमचं जीवन बदललं तर अनेकांसाठी तुम्ही आदर्शाचं कारण बनाल. आता तुमचं जीवन तुमच्यासाठी श्राप असेल, परंतु तुमच्या जीवनाला परमेश्वर समाजासाठी, इतर लोकांसाठी आशीर्वाददायक असं बनवू इच्छित आहे. आपली समस्या घेऊन त्या प्रभूकडे तुम्ही येणार का? व त्या देवाशी तुम्ही कनेक्ट व्हाल का? अजूनपर्यंत मी माझ्या देवाशी जुडलेला नाहीये, मी माझ्या मनमर्जीने जगून देवासोबतचं नातं तोडलं आहे असं बोलणारे आज देवाच्या सानिध्यात पुढे येऊन पुन्हा सुधारणार का? पुन्हा देवाशी आपला समेट करून घेणार का? हो असं बोलणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करतील. चला प्रार्थना करू. प्रार्थना करूया. प्रत्येक जण प्रार्थनेत सहभागी होऊ. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, जर मनुष्य तुझ्यासोबतची संगती आणि तुझ्यासोबतचं नातं तोडेल तर त्याला नरक पाहावा लागेल. शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आर्थिकरित्या आणि कित्येक प्रकारे त्याला नरक भोगावा लागेल. परंतु तोच व्यक्ती जर तुझ्यासोबत जगेल तर, तोच मनुष्य तुझ्या सानिध्यामध्ये चालू लागेल तर, आणि तोच व्यक्ती जर तुझ्या उपस्थितीची आशा धरेल, तुझ्या उपस्थितीमध्ये जीवन जगेल तर त्याच्या अद्भुत जीवनाला तू सुरुवात करून देशील. त्या क्षणापर्यंत ज्या नरकामधून तो गेला तो नरक त्याच्यापासून पूर्णपणे दूर केला जाईल. देवा, 12 वर्षापासून त्या स्त्रीने जो नरक भोगला होता तो तिच्यापासून दूर झाला, यासाठी की जीवनाच्या तारणाऱ्या सोबत देवा ती कनेक्ट झाली. देवा, आमच्यातील प्रत्येक व्यक्ती तू जे आम्हाला निर्माण केलंस त्या तुझ्यासोबत आम्ही कनेक्शनची अपेक्षा करतो. तुझ्या सानिध्याची आम्ही आशा धरत आहोत. देवा, तुझ्या कृपेची आशा धरत आहोत. ती तू आम्हाला दे बापा. व त्याद्वारे प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू दे. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.